तर बांधकाम कामगारांसाठी आता मोठी खुशखबर आलेली आहे. तुमचे फॉर्म कधीपासून पेंडिंग आहेत? तुम्हाला भांडे, पेटी किंवा aqua फिल्टर भेटलेला आहे का नाही? की तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेलं आहे, तरी सुद्धा तुमचं फॉर्म अजून मंजूरच झालं नाही. तर अशी किती जण आहेत? तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बांधकाम कामगारांसाठी खुशखबर काय आहे, की ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत, म्हणजे जसे की समजा आता स्कॉलरशिपचे फॉर्म असेल, रिन्यूचा फॉर्म असेल, नवीन फॉर्म भरलेला असेल किंवा भांडे पेटीचं असेल किंवा ते aqua फिल्टरचं जे असेल नवीन सेट असलेलं, तर तुम्हाला त्यामधून कोणतं सेट अजूनपर्यंत भेटलेलं आहे? तुम्ही तेही सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुमचं फॉर्म किती महिन्यापासून पेंडिंग आहे, ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की आता ह्या बाबतीत आता आपण सगळी सविस्तर माहिती आता ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घ्यायचं आहे, की तुमचे फॉर्म कधी मंजूर होणार, स्कॉलरशिपचं कधी येणार, तर ते सगळं माहिती आपण सध्या आता ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला आता ते सगळे जे अपडेट आहे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर आपल्या चॅनलला सरकारी योजना चॅनलला पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुमचं जे हे प्रॉब्लेम असेल, मी जे सांगितलं त्यामधलं तुमचं काय प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला आता त्या बाबतीत तुम्हाला मी सविस्तर माहिती काय असेल तुम्हाला सांगतो. तर आता जर बघितले तर भरपूर जिल्ह्यातील आता जसं सांगली जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील, बाकीचं नंतर बाकीचं धुळे जिल्हा आहे. जेवढे जिल्हे आहेत, सातारा जिल्हा, जेवढे जिल्हे आहेत, सगळे जिल्ह्यातले फॉर्म पेंडिंग आहेत. म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये कामगार योजनांचे फॉर्म पेंडिंग आहेत. भरपूर जणांचं जर बघितलं तर आता हे प्रश्न पडलेला आहे, की आमची ही फॉर्म मंजूर होणार का नाही होणार? आमची स्कॉलरशिप 2025 मध्ये भरलेली आहे. तर त्या फॉर्मची आता स्थिती काय असणार आहे? त्याचं स्टेटस अजून पण पेंडिंग दाखवतंय. आता कमीत कमी 5 महिने झाले, 6 महिने झाले, 8-9 महिने झाले, तरी सुद्धा त्यांचे फॉर्म पेंडिंग दाखवत तर हे तुमचं प्रॉब्लेम आहे का नाही हे तुम्ही सांगा नक्की. तर आता ह्यामध्ये जर बघितले तर हे फॉर्म मंजूर होणार का नाही होणार? या बाबतीत तुम्हाला मी आता सविस्तर माहिती सांगतो. म्हणजे की तुम्हाला जे तुमचं फॉर्म असेल तुम्हाला कळून जाईल. तर आता जर बघितले तर कामगार योजनेमध्ये जर बघितले तर भरपूर असे जे फ्रॉड आहेत, ते फॉर्म वगैरे पेंडिंग का आहेत? सगळ्यांचे पेंडिंग का आहेत? ह्याचं कारण तुम्ही पहिले समजून घ्या. म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. ते फॉर्म पेंडिंग का आहेत सगळ्यांची? म्हणजे जेवढं पण असू दे, रिन्यू असू दे, नवीन असू दे, स्कॉलरशिपचं असू दे. हे जेवढे फॉर्म आहेत ही पेंडिंग का आहेत? आणि तुम्हाला सांगतो लास्टला एक तुम्हाला बोनस भेटणार आहे हे या बाबतीतच. कामगार योजनामध्ये 2 नवीन स्कीम पण चालू होणार आहेत. ते नवीन मी तुम्हाला बोनस तुम्हाला मी नंतरनं सगळ्या लास्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. लास्टमध्ये म्हटल्यावर म्हणजे त्याच्या अगोदर मी मध्ये सांगणार आहे तुम्हाला बोनस काय असणार आहे. तर व्हिडिओ म्हणून पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला कळणार नाही. तर जर बघितले तर भरपूर जणांचं जे फॉर्म पेंडिंग आहेत, तर ह्याचं कारण काय आहे? कारण की कामगार योजनामध्ये जर बघितले तर आता हे भरपूर जण फ्रॉड केलेले सापडलेले आहेत. जसं की समजा आता कामगार योजनामध्ये एक स्कीम आहे. तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला हे माहीत आहे का नाही तुम्ही मला सांगा कमेंट करून. एक स्कीम आहे. जर समजा कोणाचा पण कामगारचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याचं कदाचित म्हणजे असं निधन झालं, त्याची मृत्यू झाली, तर त्यांच्या वारसदार जे असेल, त्यांच्या घरचे जे वारसदार त्यांच्यामध्ये कोण असेल, तर त्यांच्या घरच्यांना ₹2,10,000 भेटतात आणि 24,000 5 वर्ष भेटतात. असं ही स्कीम आहे. कामगार योजनेमध्ये स्कीम आहे. मी स्वतः करून दिलेलं आहे किती जणांना. तर हे जे स्कीम आहे, ह्याच्या बाबतीत जर बघितले तर खूप लांब नाही, आपल्या इथेच जवळपास. मी आता सांगणार नाही ते नाव गावाचं, बट ते गावामध्ये जर बघितले तर एकट्या माणसानं जे जिवंत माणूस त्याचं डेथ सर्टिफिकेट काढून त्यानं ते फॉर्म भरलेला आहे. म्हणजे हे सरासर त्यानं फ्रॉड केलेला आहे आणि त्याचे पैसे पण मंजूर झालेले आहेत. त्याला पैसे पण आलेले आहेत. तर हे एकदा केलेलं नाहीये. हे त्यानं एकदा पैसे आल्यानंतर त्यानं 15-20 वेळा ते केलेलं आहे. तर त्यानं एकटाच स्वतः कमीत कमी 6 महिन्यामध्ये फक्त 6 ते 1 वर्षामध्ये फक्त त्यानं कमीत कमी 40 ते 50-60 लाख रुपये त्यानं कामगार योजनेमधनं काढून घेतलेलं आहे. म्हणजे हे सरासर तुमचं जे स्कॉलरशिपचे पैसे असेल, ह्याचे पैसे असेल, तर ते कामगार योजनेमधले जे देणार आहे सरकार, तर त्यामधून ते स्वतः तो घेतलाय आणि असं एकटा नाहीये. भरपूर लोकांनी असं फ्रॉड केलेले आहेत. तर हे जे फ्रॉड आहेत ना, त्यामुळं सरकारनं काय घेतलेला आहे, निर्णय घेतलेला आहे, की असले जे फ्रॉड भेटत आहेत, त्यामुळं हे फ्रॉडच्या बद्दल त्यांची ते पडताळणी करण्याबाबत त्यामुळं सगळं थांबवलेलं आहे. तर तुम्ही सांगा आता ही सरकारचं बरोबर आहे का नाही? कारण माझ्या मते तर आता ही बरोबर आहे, बट एवढा पण उशीर थांबवायला नाही पाहिजे होतं, जेवढं थांबवलेलं आहे. आणि आणि सरकारनं काहीतरी नोटीस पण द्यायला पाहिजे होती, असं पण माझं मत आहे, की असं-असं त्यामुळे झालंय. तर ते राहिलं आता ती गोष्ट, बट हे कारण तर तुम्ही जाणून घेतला. बट आता मंजूर वगैरे कधी होणार आहे? तर आता सरकारकडनं नोटीस पण आलेली आहे. सरकार आता तुम्हाला एक खुशखबर पण आहे, जे मी बोनस पण सांगत होतो, की
आता कामगार योजनामध्ये आता जेवढे फॉर्म आहेत ते आता फॉर्म ह्या जून महिन्यापासून मंजूर व्हायला चालू होणार आहेत आणि झाले पण आहेत. आता रिन्यूअलचे वगैरे फॉर्म मंजूर व्हायला चालू झालेले आहेत. बट ह्यामध्ये आता जर बघितले तर जे तुमचे स्कॉलरशिपचे वगैरे फॉर्म जे असेल तर स्कॉलरशिपचे फॉर्म वगैरे या जून महिन्याच्या एंडिंग पासून तुम्हाला हे मंजूर व्हायचं चालू व्हायला दिसणार आहेत. आणि जी राहिली गोष्ट आता की भांडे पेटी वाटप वगैरे जर समजा तुमचं जर रिन्यू म्हणजे ह्याचं हे झालं असेल, तुमचं तुम्ही भांडेपिटीसाठी फॉर्म भरला असेल, तुम्ही जाऊन तिथे केवायसी करून आला असेल, म्हणजे थंब लावून ते भांड्याचे ते थांबून फोटो वगैरे काढून आला असेल तुम्ही, तर तुम्हाला काही सुद्धा होते, तुम्हाला तुमचं जे साहित्य आहे तुम्हाला भेटणार आहे. फक्त ह्यामध्ये त्यांनी गव्हर्नमेंटनं सरकारनं काय ठेवलेलं आहे की ज्या कामगार बांधवांचे किंवा जे कामगार योजनामध्ये जे फॉर्म भरलेले आहेत तर ते लवकरात लवकर कामगार योजनेचं जे आहे फॉर्म तुमचं तुम्ही ते रिन्यू करून घ्यायला पाहिजे. जर तुम्ही रिन्यू लवकर करून घेतला नाही तर जे त्याचं जे लाभ आहे तुम्हाला लाभ वगैरे काही सुद्धा भेटणार नाही. आणि शासनाकडनं निर्णय आलेला आहे, आता त्यांनी रूल पण चेंज केलेले आहेत की असे फ्रॉड भेटत आहेत म्हणून. त्यांनी काय रूल चेंज केलेला आहे की जे कामगार बांधव जे अगर समजा तुमचं वर्षाला कामगार योजनेचं जे फॉर्म आहे ते रिन्यू करायला लागते, तर आता त्यांनी सरळ ह्या पुढे त्यांनी कायम चालू ठेवणार आहे ही योजना. कायमच चालू ठेवणार आहे. कामगार योजना कधी बंद होणार नाही. पुढच्या अजून 10 वर्षाचा प्लॅन आहे यामध्ये. तर ह्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम काय येणार, जर तुम्ही पहिलं कसं होतं 1 वर्ष, 2 वर्ष, कधी-कधी कोण 3 वर्ष रिन्यू करत नव्हते. तर त्यांचं तरी सुद्धा आयडी त्यांची चालू होती. बट आता तसं होणार नाहीये. त्यांची आयडी, कामगारची आयडी ते बंद होणार. ते चालू राहणार नाही. ते बंद होणार. मग तुम्हाला त्याच्या पुढे मग ना फॉर्म भरता येणार आहे, ना काही सुद्धा करता येणार आहे. तुम्हाला काही सुद्धा करता येणार नाही. म्हणजे कोणताही योजनेचा लाभ भेटणार नाही आणि परत नवीन पण फॉर्म भरता येणार नाही. तर त्यामुळं शासनाकडनं निर्णय आलेला आहे की जे कामगारांचं फॉर्म रिन्यूला आलेला आहे तर लवकरात लवकर रिन्यू करून घ्या. रिन्यू जर तुम्हाला माहित नसेल कसं चेक करायचंय तर तुम्ही आपल्या सेंटरमध्ये येऊ शकताय. आपलं ऍड्रेस पण आहे नरवाडी गल्ली, हंगड गल्ली इथं मध्ये. तुम्ही इथे येऊ शकता उदगावेस नरवाडी गल्ली, हंगड गल्लीच्या इथं बरोबर मध्ये आपलं दुकान आहे मिरजमध्ये. तर तुम्ही इथे पण येऊन चेक करू शकता. आधार कार्ड आणि फक्त मोबाईल लागतो चेक करायला. आणि जर तुमच्या जवळपास कुठं सीएससी सेंटर माहिती सेवा केंद्र असेल ऑनलाईनचं तर तुम्ही तिथे सुद्धा तुम्ही चेक करून बघू शकता तुमचं कामगारचं स्टेटस काय आहे. तर तुम्ही जर बघितलं, मला जर कमेंट करून सांगा जर तुम्हाला कसं चेक करायचंय मोबाईलवरनं जर बघायचं असेल कसं चेक करायचंय, तर त्या बाबतीत मी सुद्धा तुम्हाला मग लवकरात लवकर मी त्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून तुम्हाला मी दाखवेन की मोबाईलवरनं कसं बघायचंय. मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेन. तर मग तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे मोबाईल म्हणून फक्त कमेंट करा. मी तुम्हाला दाखवेन म्हणजे की कसं चेक करायचंय कामगारचा स्टेटस, म्हणजे तुमचं रिन्यूला आलेला आहे का नाही. मोबाईलवरनं तुम्ही घरी बसून सुद्धा चेक करू शकता. तर राहिली गोष्ट म्हणजे आता जे ह्याचे फॉर्म असेल स्कॉलरशिपचे वगैरे तुम्हाला मी सांगितलंच आता की हे जून महिन्याच्या एंडिंग नंतर सुरू होणार आहे. आणि जे राहिली गोष्ट रिन्यूची वगैरे आता फॉर्म चालू झालेले आहेत. आणि भांडे पेटी वाटपचं वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता भांडे पेटी वाटपचं वगैरे जे फॉर्म आहेत ते फॉर्म आता हे 20 तारखेच्या पूर्ण चालू होणार आहेत. 20 तारखेच्या पूर्ण चालू होणार आहेत. तर आता अपडेट तर आलेली आहे अशी, बट मी तुम्हाला 20 तारखेच्या वेळेस तुम्हाला मी जे कन्फर्म अपडेट आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देणार आहे भांडेपिटी वाटपचं वगैरे. तर म्हणून तुम्ही लवकरात लवकर आपलं पहिलं कामगार योजनेचं जे आयडी आहे ते पहिलं रिन्यू आहे का नाही बघून घ्या, नाही तर नंतर प्रॉब्लेम होणार. त्यावेळी तुम्हाला बरोबर ते काही सुद्धा सामान वगैरे काही सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. म्हणून बांधकाम कामगारांना आणि तुम्हाला सांगतो 2 जे स्कीम आहेत की एक तर सायकलची स्कीम आहे ती जे सगळेजण भरपूर जण खोटी पण आहे म्हणत आहेत, बट स्कीम येणार आहे पुढे. आणि तुम्हाला सांगतो की कामगार योजनामध्ये अजून एक स्कीम आहे की जे तुम्हाला लवकरात लवकर त्यांनी चालू करणार. 4,200 रुपये भेटायची ती आली होती मध्ये, बट ते सरळ त्याच्यावर काम झालेलं नाहीये. बट पुढे लवकरात लवकर ते सुद्धा चालू होणार आहे. म्हणजे कामगार योजनामध्ये बांधकाम कामगारांना सगळ्यांना 4,200 रुपये भेटणार. 4,200 रुपये हे पण स्कीम आहे. ही स्कीम येणार आहे लवकरात लवकर. म्हणून तुमचं जे कामगारचं जे आयडी असेल लवकरात लवकर रिन्यू करून घ्या. रिन्यू नसेल तर, नाहीतर जे कोणाचा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही नवीन फॉर्म भरून घ्या. तुम्हाला भरपूर स्कीम भेटणार आहेत. ह्यामध्ये काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मी तुम्हाला सपोर्ट करतो. कसं भरायचं असेल काय असेल तुम्ही फक्त सांगा. तुम्ही आपल्या शॉपवर व्हिजिट करा. मी तुम्हाला फॉर्म भरून देतो. कोणाचं पण असू दे 18 वर्षाच्या वर 60 वर्षाच्या आत हे बांधकाम कामगारचं हे रूल आहे. त्यामध्ये कोणीही फॉर्म भरू शकतोय. मुलगी असू दे, मुलगा असू दे, लग्न झालेलं असू दे, विदाऊट लग्न झालेलं असू दे, 18 वर्षाच्या वर 60 वर्षाच्या आत सगळ्यांचं फॉर्म भरता येतं. तर तुम्ही
आपल्या शॉपवर व्हिजिट करा, मी तुम्हाला सांगतो. तर अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट करा मी जे जे तुम्हाला सांगितलं आहे. धन्यवाद.